इथे काय झालं? काय नाही, कुठे काय? तू सांगितलं नाहीस म्हणजे आम्हाला काय कळत नाही होय? अगं कशाला एवढं टेन्शन घेतीस? अमोल व्यवस्थित घरी येईल, बापू आहेत बरोबर, घेतील की काळजी. हा अहो वंस, मला बापूंचा फोन आला होता, ते कधीच निघाले तिथून. तुम्ही उगाच काळजी करताय बघा. अगं काळजी करणं साहजिकच आहे, पण हा बघ आला बापू. काय म्हणलेलं मी तुला? अरे वा, आजगाव आवडलेलं दिसतंय. हो मा, बापूंनी पूर्ण आजगाव दाखवलं. जुनं घर, मंदिर, कट्टा सगळं सगळं दाखवलं बापूंनी. आणि मला तिथे भरपूर लोक भेटली. हो, तुला माहितीये मा, तुला बाबांना सगळे ओळखतात तिथे. बाची सरकार लय फिरलेलं दिसतंय की तुम्ही. हा मा, पहिल्यांदा आजगावला गेलो असं वाटलंच नाही मला. इथले लोक सगळे मला आधीपासूनच ओळखत होती. आप्या, दिवसभर साहेबांच्या पायाला नुसती भिंगरी होती बघ, 1 मिनिट थांबला नाही तो. बापरे, काय काय केलं अजून दिवसभर? मा, आम्ही खूप फिरलो, लोकांना भेटलो, मज्जा केली. तिथल्या लोकांनी तुझी खूप आठवण काढली. तुझं खूप कौतुक करत होते. अमोल, अरे आज गावातली माणसं दीदीला चुकून पण विसरणार नाहीत बघ. ती सगळी आपली माणसं आहेत बाळा. मामा, आपण परत आजगावला जायचं ना? हो ना मा? मा, काय झालं? तू बोलत का नाहीयेस? मी पुन्हा आजगावला जाऊ म्हणलं, पण तुला आवडलं नाही का? अरे नाही, असं नाही काही. तुम्ही आत्ता चालत ना? चला फ्रेश व्हा. बापू फ्रेश व्हा, मला एक फोन आहे. बर बर, चला चला. हॅलो अर्जुन, कुठे आहात तुम्ही? सापडला तो माणूस? तुम्ही नीट आहात ना? मॅडम तुम्हाला सगळं सांगतो मी. आम्ही इकडे धाड टाकली, पण मॉन्टी सातो आम्हाला चकवा देऊन निसटलाय. काय? असं कसं निसटला? ही सगळी चूक माझी आहे मॅडम. आम्ही इकडे धाड टाकायला आलो त्याच्या आधीच मॉन्टी सातो इथं पोहोचलेला होता. आणि आठवड्यावरच्या बाकी लोकांचा अंदाज न घेता मी धाड टाकली आणि सगळा गोंधळ उडाला आणि त्याचा फायदा घेऊन मॉन्टी सातो पळून गेला. आपल्या लोकांना काही झालं नाही ना? नाही नाही नाही, कुणाला काही झालं नाही, पण मॅडम सगळ्याची जबाबदारी माझी आहे. आय एम सॉरी, माझी चूक झाली. हॅलो हॅलो मॅडम. हो नाही, तुम्ही नका सॉरी म्हणू. आणि आता सापडलं नाही म्हणजे कधीच सापडणार नाही असं नाहीये ना? तुम्ही खूप प्रामाणिकपणे मेहनत केली आहे सगळ्यांनी. आपण लवकरात लवकर त्याला पकडू. हो ठीक आहे मॅडम. मा, तुला कशी सांगितलं नाहीस? सांगता पण आजगावला कधी जायचं? अरे बाळा, तू हो, आता बाची सरकार, अहो काय राव प्रश्न विचारताय? मला सांगतो म्हणले ना, आत्ताशी आलाय, खाल्लं नाही काय नाही. चला लवकर खाऊन घ्या. आई मामा, अहो, चला ओ, चला चला चला, खाऊन घ्या काहीतरी. अर्जुन, अरे काय झालं? तू ठीक आहेस ना? तुला कुठे लागलं तर नाही ना? अरे अगं, प्रॉपर प्लॅनिंगने दाट टाकली होती त्या मॉन्टीच्या अड्ड्यावर. असं वाटलं तर सापडणार तो. कुठ्यात गेला ग तो? आम्ही तिकडे गेलो ना त्यावेळी तिकडे होता तो. असं असा असा निघून गेला ना. अर्जुन, एवढंच ना? हे बघ, तो गुन्हेगार आहे आणि तो आज ना उद्या पकडला जाईल. आणि मला विश्वास आहे तूच त्यांना पकडशील. नाही 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 गारिया, आज मस्त संधी होती. मला कसं काय त्या गोंधळाचा अंदाज आला नाही का? मी चुकलो का? माझं प्लॅनिंग चुकलं? मला काय? किती विचार करणार आहेस? हे बघ, जे झाले ते सोडून दे. आणि ऐक ना, मी ना तुझ्यासाठी टिफिन आणलाय. मी स्वतः बनवलाय. मेथीची भाजी आहे.
आर्या अगं अर्जुन तू खाऊन बघ ना, मी खूप मनापासून बनवले. मला आत्ता नको. मला आत्ता भूक पण नाही आणि इच्छा पण नाही. नंतर खाईल, ठेव तिकडे ते. अर्जुन तो तुझ्या हातून निसटला म्हणून अपर्णा मॅडम काही बोलल्यात का? नाही. हे बघ, तू नाही जरी सांगितलंस ना तरी मला चांगलं माहिती आहे, त्या नक्कीच तुला काही ना काही बोलल्या असतील. कामात कसर चालत नाही त्यांना, म्हणून तू एवढा नाराज आहेस का? आर्या ती काय नाही बोलली. बरं मग ठीक आहे, तू मेथीची भाजी खाऊन बघ, तुझी नाराजगी ना अशी निघून जाते बघ. मला आत्ता नको, मी नंतर खाईल म्हणलं मी तुला. अर्जुन अरे खा ना, मी किती मनापासून अरे तुला आणलंय. कळतंय का तू काय बोलतेस ते? पुणे शहराला ड्रग्स पुरवणारा कुख्यात गुंड माझ्या हातून निसटलाय, माझ्या हातून. पण तू मला काय करायला सांगतेस? मेथीची भाजी खायला सांगतेस? त्याने आधी धमकी दिली होती की तो आप्पीच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. आता तर तो पळून गेलाय, म्हणजे पेटला असणार. त्याने आता आप्पीला काय करण्याचा प्रयत्न जरी केला ना, त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर असेल, एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून. मेथीची भाजी खा. काय कंडिशन आहे चाबूक? धरलं कुणाला? हो भाई, 4 जण. काय भेंडी लिकेज कुठून होतं रे? सोडायचं ना चाबूक, पकडायचं त्याला आणि त्याच्या सगळ्या होल्स बंद करायचे. आपली माणसे लावलेत कामाला, कळेल लवकर काय ते. भाई भाई, आपल्या लोकांकडून खबर आली, त्या इन्स्पेक्टरने आपले सगळे अड्डे बंद केलेत आणि त्या एरियात चोख पहारा लावलाय. काय हो, तुम्ही दोघं आलात, भाऊजी नाही आले अजून नाश्ता करायला? काल रात्री पण उशिरा घरी आलेत ते. ही ड्रग्सची केस हातात घेतल्यापासून ना भाऊजींच्या डोक्यात काय चाललंय ना काहीच कळत नाही. रुपाली, तो पोलीस खात्यात आहे आणि पोलीस खातं म्हटलं हे सगळं आलंच. अहो, दुसरी एखादी नॉर्मल केस असते ना तर मी विषय सुद्धा नसता काढला, पण भाऊजी अपर्णाबरोबर काम करतात म्हणल्यावर भीती वाटते हो. रुपाली, आपणच असं बोललो तर अर्जुनवर कोण विश्वास ठेवेल? हां, आणि हे अर्जुनचं काम आहे. हे काम आहे म्हणून तो अपर्णाच्या संपर्कात आहे, इतकं सोपं आहे ते. असं असेल तर चांगलंच आहे. आर्या येईल, पण मी काय म्हणतो, आर्या कशी नाही आली अजून? अहो, तिचं काही कळणच झालंय. म्हणजे मी तिला मगाशी फोन केला होता, पण तिने फोनच नाही उचलला माझा. कामात असेल कसले तरी. आणि ती पण आहे ना या केसवर? नाही, म्हणजे भाऊजी म्हणत होते की आर्या नाहीये त्या केसवरती. पण असं कधी होत नाही हो. म्हणजे मी तिला फोन केले आणि तिने फोन उचलला नाही, भले ते किती पण कामात असू देत. रुपाली, तुला नक्की काय म्हणायचंय? मामनजी, मला वाटते की भाऊजी आणि आर्यामध्ये काहीतरी बी नसले. हो, त्यांच्यात चाललेली धुसफूस दिसते ना. खरं तर आज नाही, केस हातात घेतल्यापासूनच चालू आहे म्हणा ना. रुपाली, सगळे एकदम एका केसवर टाकून मोकळी होऊ नको बरं का. अर्जुन, उशीर केलास आणि रात्री पण उशीर आलास. हा जरा कामाचा ताण वाढलाय दादा. अर्जुन, आर्या सुद्धा घरी आलेली नाही आणि रुपालीनं फोन केला तर तिनं उचलला नाही. काही झालंय का? नाही, माहित नाही मला काय. अर्जुन, आर्या घरी का आली नाही यात मी पडत नाही, पण मला इतकंच सांगायचं आहे की ती मुलगी खूप जीव लावते आपल्या सगळ्यांना. त्यामुळं तू तिच्याशी नीट वाग. अरे, तुमचं लग्न ठरलंय आणि तेही तुमच्या मर्जीनं. दादा, मला या विषयावर नाही बोलायचं रे. काय आधीच कामाचा ताण वाढलाय, त्यात परत परत हा विषय नको. अर्जा, अरे ऐकून तरी घे. मला नाही बोलायचं म्हणलं नाही या विषयावर. का नको? का नको अर्जुन? तुझं आणि आर्याचं लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय तुमचा, आणि तरी सुद्धा अपर्णाचं तुझं सोबत असणं तुमच्या नात्याला घातक आहे. कळतंय का तुला? दादा, रोज रोज त्याच विषयावर घरात बोललंच गेलं पाहिजे का? हो, जोपर्यंत तू आर्याशी नीट वागत नाही तोपर्यंत तरी हो. भाऊजी, भाऊ भाऊजींच्या डोक्यात काय चाललंय ना खरंच काही कळत नाही. पण भाऊजींना कुणीतरी समजवायलाच पाहिजे. नाहीतर ती आर्याची आई परत आपला पान उतारा करायला कमी करणार नाही. विनय काका, मला वाटते तू अर्जुनशी बोलून घ्यावंस, समजाव त्याला. आर्या फक्त आपल्या आयुष्यात नाही तर त्याच्याही आयुष्यात गरजेची आहे.
नाहीतर त्याच्याही आयुष्यात जोडीदारावाचूनचा एकटेपणा येईल. या पोराच्या मनात नक्की काय आहे तेच कळना. त्याला आर्याशी लग्न करायचं असेल ना का? अकुला बताता तुम्ही तुमचे फोटो तुमच्या आईबाबांना दाखवलेत का? हो मी दाखवलं. बाबांना गाव खूप आवडलं. माझा दादा तर म्हणत होता की नेक्स्ट टाइम त्यालाही यायचंय. आमचा आजगाव हायच भाली. पण तू एवढ्या घाईत का बनवून घेतलंस? हो सांगतो. थांब सिम्बा, पण तुझे घरातले? मा ऑफिसला आहे, बापू दुकानात, मामा वही कपडे बदलतोय, मम्मा रील करतीये. हा मग ठीक आहे, सांग. हे बघा, मी माझ्या आई बाबांना ती सांगायचं ठरवलंय. पण कसं? तेच तर ठरवायचं आपल्याला आता. ठरवायचे? हा, जाऊन सांगून टाकूया. सिंपल. अरे ऐका, मला माझ्या मानी बाबांना एक स्पेशल पद्धतीने सांगायचंय. म्हणजे वागायचं म्हणजे. तुम्ही सांगा तुमच्याकडे काय आयडिया असेल तर. आता स्पेशल म्हणजे त्यांना एकदम बेस्ट वाटायला पाहिजे ना. हा, त्यांना एकदम बेस्ट वाटलं पाहिजे. ते कधीच विसरले नाही पाहिजे. आज गाव स्पेशल आहे तसं. हा तसं. मग तू त्यांना तिकडच का नाही नेऊन सगळं सांगून टाकत? अरे हा, हे आयडिया तर एकदम भारी आहे. पण तिनू एक अडचण आहे. काय? माझ्या माने बाबांना एकत्र तिकलं न्यायचं कसं? माझी माशी आज गावाला येणारच नाही. मग काय करायचं? विचार करा. सापडली आयडिया. सांग की मग. सिम्बा, आता हे बघ, आपण लहान आहोत ना, मग मोठे आपलं ऐकणारच नाहीत. पण जर आपल्या गँग मध्ये आपल्याला मोठा मेंबर मिळाला तर? छान आयडिया ही. पण आपल्याला कोण मेंबर मिळणार? बाय बाय अमोल गँग. बाय मामा. मिळाला मेंबर. कोण? तुम्ही इथेच थांबा, मी मामाशी बोलून येतो. मामा. ओ बाची सरकार, खेळायला सोडून इकडे काय करताय? मामा, तू जगातला बेस्ट मामेस ना. अरे तो तर मी हायच र. आपली जोडी जगातली बेस्ट मामा बाच्याची जोडी आहे का नाही? मला सांग, तू आज मला एवढी लाडीगुडी का लावायला लागलाय? अरे मामा, माझं तुझ्याकडे एक काम आहे. तरी मला वाटलंच, पण त्यासाठी एवढी लाडीगुडी लावायची काय गरज आहे? मला सांगायचं की डायरेक्ट. मामा, मदत करणार ना? अरे तू सांगून तर बघ. मग ऐक मामा, मला माझे बाबा कोण आहेत ना ते कळलंय. काय? अरे काय बोलायला लागलास तू अमोल? मी खरं बोलतोय मामा. मग काय पोळे मास्टर माझे बाबा हे कळले मला. कोणी सांगितलं तुला हे? मी जेव्हा मास्टरच्या एंगेजमेंटला गेलो होतो ना, तेव्हा माने सांगितलेल्या गोष्टी मास्टर अंकलून ऐकायला मिळाल्या. शहनशाह म्हणजे कोण? शहनशाह म्हणजे तुझा बाबा. तुला माहितीये शहनशाहच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय होता? घेऊन टाक. हॉटस्पॉटचं नाव शहनशाह आणि पासवर्ड घेऊन टाक. आणि तेव्हा मला कळलं की तेच माझे बाबा आहेत. मामा, कुणी मला सांगितलं नाहीये. मला सुद्धा नाही सांगितलं. तर तुला सांगतोय मामा. का नाही सांगितलंस तू? काल मामाला घ्यायला आली ना, तेव्हा मी बघितलं. मला खूप वाईटलं. आणि बाबांची पण एंगेजमेंट चालेल. एवढ्या लहान वयात केवढी समज आहे रे तुला? माझे मा आणि बाबा एकत्र पाहिजेत. म्हणूनच मी त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यासाठीच मला तुझी मदत लागणार आहे. माझ्यासोबत हाकून म्हणतात दोघं पण आहेत. कोण? माझे मित्र शौर्य आणि तीनू. हे बघ बाळा, तू अजिबात काळजी करू नको.
जग इकडचं तिकडं करू आपण, पण तुझ्या माला आणि दाजींना एकत्र आण. तेव्हा तुझा मामा कायम तुझ्या बरोबर आहे. तू फक्त काय करायचं सांग. मामा माझ्याकडे एक प्लॅन आहे. मी माझ्या बामरला आज गावाला त्यांची भेट झाली होती ना, तिथे घेऊन जाणार आहे आणि तिथे त्यांना सगळं सांगणार आहे. अरे वा, ह्यो तर भारी प्लॅन आहे की. मामा अरे माझी आठवण येणार नाही. तिला आणि बाबांना एकत्र कसं आणायचं आज गावाला आपण. बाची सरकार, नो फिअर व्हेन मामा इज हिअर. मी जगातला बेस्ट मामा आहे की नाही तुझा. हा, तुझ्या माला आणि तुझ्या बाबांना आज गावाला घेऊन जायचं काम माझं. सगळं नीट करूया आपण, आणि काय जरी झालं ना तर तुझ्या माला आणि बाबांना आपण एकत्र आणायचं म्हणजे आणायचं. हे पण आहेत का काय. अर्जुन, अर्जुन, अरे तू आधी मला काहीही न सांगता माझ्या घरी आलास, त्यात मला आवरून चल म्हणालास, आणि आता इथे घेऊन आलायस. नक्की काय झालंय अर्जुन? आर्या, तुला सगळं सांगतो मी, थोडं थांब जरा. अरे पण तुला सांगतो, थांब ना जरा. अर्जुन, अरे पण काय चाललंय? अरे सांगतो म्हणलं ना, थांब ना जरा तू. हो शांत, तू एवढी चिडचिड का करतोयस? केसचा विषय माझ्या डोक्यात आहे म्हणून चिडचिड. नाही प्लीज बसा, मी जरा कामात होते महत्वाच्या, म्हणून उशीर झाला. हा मॅडम, काल रात्री झालेल्या कारवाईमध्ये कुख्यात ड्रग तस्कर मॉन्टी सातो आमच्या हातून पळालाय, पण त्याच्या 4 साथीदारांना मी अटक केली आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच काहीतरी नवीन दागेदोरे हाती लागतील याची मला खात्री. गुड, मला खात्री होती तुम्ही लवकरात लवकर नवीन मार्ग शोधाल याची. आणि मॉन्टी सातोच्या संशयास्पद अड्ड्यांना पण आम्ही सील केले काल. इन्स्पेक्टर अर्जुन कदम, कालच्या कामगिरीबद्दल तुमचं खरंच खूप मनापासून अभिनंदन. तुम्ही शहरात जी कारवाई करताय त्यामुळे हे ड्रग्ज प्रकरणावर लवकरात लवकर आळवं, खात्री आहे मला. हो मॅडम, पण एक प्रॉब्लेम झाला. काय? मॅडम, आपण सापाच्या शेपटीवर पाय ठेवले आणि तोच साप पळून गेला, त्यामुळे तो काय करेल हे सांगता येत नाही. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या सिक्युरिटीमध्ये वाढ करावी. हो, कशाला? आहे ती सिक्युरिटी खूप आहे, पुरेशी आहे तेवढी मला. मॅडम, आपण या केसवर काम करू नये म्हणून मॉन्टी सातो आधीपासून प्रयत्न करत होता. म्हणजे तो आपल्याला धमक्या देत होता. आपण त्यांना जुमानलं नाही ही गोष्ट वेगळी, पण मला असं संशय आहे की तुम्हाला जे धमकीचं पत्र आलं होतं ते त्यानेच पाठवलं होतं. हो असेलही, पण खरंच सिक्युरिटी पुरेशी आहे, आणि काही कमी जास्त झालं तर मग तुम्ही. मॅडम हे बघा, आपण मॉन्टी सातोचे सगळे अड्डे सील केलेत, त्याच्या साथीदारांना अटक केली. आधी आपण काहीच केलं नसताना तो आपल्याला धमक्या देत होता. आता तर थेट आपण त्याच्या अड्ड्यांवर घाव घातले. मॅडम, आम्ही पोलीस आहोत, आम्हाला लांबचा धोका कळतो, त्यामुळे तुमची सुरक्षा वाढवायलाच पाहिजे. ह्या मॉन्टी नावाच्या माणसाला मी आणि अर्जुन नवरा बायको असल्याचं माहिती, आमचं कुटुंब, आमचा मुलगा असल्याचं माहिती. ह्या सगळ्यात अमोलला काही झालं तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकत. ठीक आहे, माझ्या सुरक्षेच्या कारणासाठी तुम्हाला काय काय करायचंय ते तुम्ही करू शकता, माझी परवानगी. थँक्यू मॅडम. आणि अजून एक, काल रात्री मॉन्टी सातो पळाला याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. सॉरी. हे बघा, तुम्ही खूप मनापासून सगळे प्रयत्न केले, त्याची कल्पना आहे मला, आणि नका काळजी करू, आपण पकडूया त्याला. थँक्यू. देवा, तूच आपला मित्र आहेस ना, मग मला सांग ना, मा आणि बाबासाठी काय केलं पाहिजे ते. फक्त आजगावच नाही रे, अजून काहीतरी स्पेशल सांग. सांग ना आयडिया तुझी देवा, म्हणजे मी पण तुला काहीतरी देईन. ये अमोल, ये. कोण आहे?
शहेनशाह शहेनशाह देवा तूच मला ही आयडिया सुचवलीस ना. एकच नंबर देवा. आता आपलं सेम ना कनेक्शन. आता मी माझ्या मा आणि बाबांसाठीच सेम टू सेम माझ्यासारखेच करणार. थँक्यू विठ्ठला. आई बाबांची खूप 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 सेवा करणार. तू जसा पुंडलिकाच्या पाठीशी उभा राहिला होतास ना तसाच माझ्या पण पाठीशी उभा राहा. नक्की मा आणि बाबांना एकत्र आणीन. त्यांची खूप 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 सेवा करेन.